Dear student, in the last lecture we have seen classification of elements. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही मूलद्रव्ये जे आहेत तर त्या मूलद्रव्यांचं असणारे जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यामध्ये असणारे जे काही ड्रोबेरायनर स्ट्रेट्स, ड्रोबेरायनरचे असणारे जे काही त्रिक जे आहे तर ते त्रिक त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की ड्रोबेरायनर जे आहे तर त्या ड्रोबेरायनरनं समान गुणधर्म असणारे किंवा समान रासायनिक गुणधर्म असणारे जे काही मूलद्रव्ये जे आहेत तर त्या मूलद्रव्यांचा तिघांचा त्या ठिकाणी गट जो आहे तर तो गट त्या ठिकाणी केला. आणि ते असणारे जे काही तीन मूलद्रव्ये जे आहे तर त्या तीन मूलद्रव्यांची असणारे जे काही मांडणी जी आहे तर ती मांडणी त्या ठिकाणी मूलद्रव्याच्या अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी केली. आणि केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की मधल्या मूलद्रव्याचा असणारा जो काही अणुभारांक जो आहे तर तो अणुभारांक उरलेल्या दोन मूलद्रव्यांच्या अणुभारांकाच्या सरासरी एवढा असतो. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असताना जे काही न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह जो आहे तर तो न्यूलँडचा अष्टकाचा नियम त्या ठिकाणी पाहिला की त्याच्या काळामध्ये ज्ञात असलेली सर्वच्या सर्व असणारी जी काही मूलद्रव्ये जे आहे तर ती मूलद्रव्ये त्या ठिकाणी काही केलेली तर त्या ठिकाणी अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडली. आणि त्याच्या असं लक्षात आलं की सर्वसाधारणपणे पहिलं आणि आठवं असणारे जे काही मूलद्रव्ये जे आहे तर यांचे असणारे जे काही प्रॉपर्टीज जे आहेत तर त्या प्रॉपर्टीज त्या ठिकाणी सेम असतात. त्यालाच आपण त्या ठिकाणी असणारा जो काही न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह जो आहे तर तो ऑक्टेव्ह त्या ठिकाणी म्हटले. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे आहे मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. की मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, मेंडेलिव्हची आवर्त सारणी. द रशियन सायंटिस्ट डिमिट्री मेंडेलिव्ह डेव्हलप द पिरियडिक टेबल ऑफ द एलिमेंट्स ड्युरिंग द पिरियड 1869 to 1872 AD. डिमिट्री मेंडेलिव्ह हा जो काही रशियन असणारा जो काही वैज्ञानिक जे आहे तर या रशियन वैज्ञानिकानं इसवी सन 1869 ते 1872 या काळामध्ये मूलद्रव्यांची आवर्त सारणी जी आहे तर ती आवर्त सारणी त्या ठिकाणी डेव्हलप केली, विकसित त्या ठिकाणी केली. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स इन द क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स. मेंडेलिव्हची ही असणारी जे काही आवर्त सारणी जी आहे तर ती आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्याच्या वर्गीकरणामधील सर्वात महत्वाची अशा प्रकारची पायरी त्या ठिकाणी. Mendeleev considered the fundamental property of the elements, namely atomic mass, as standard and arranged 63 elements known at that time in an increasing order of atomic masses. ही जी काही आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीमध्ये अणुवस्तुमान ॲटॉमिक मास जे आहे तर हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मूलद्रव्य मेंडेलिव्हनं त्या काळी ज्ञात असलेली शोधलेली जी काही 63 मूलद्रव्ये जी आहेत तर ती 63 मूलद्रव्ये त्यांच्या अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडली. देन ही ट्रान्सफर्ड धीस इनटू द पिरियडिक टेबल ऑफ द एलिमेंट्स इन अकॉर्डन्स विथ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स. त्याच्यानंतर ही असणारी जी काही मूलद्रव्ये जी आहेत तर त्या मूलद्रव्यांची असणारे जे काही भौतिक आणि रासायनिक गुणधर्म जे आहेत तर त्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलिव्हनं मूलद्रव्याची आवर्त सारणीची असणारी जी काही रचना जी आहे तर ती रचना त्याने त्या ठिकाणी केली. आता पुढे पेज नंबर 18 वर मेंडेलिव्ह ऑर्गनाइज्ड द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. मेंडेलिव्ह जो आहे तर त्या मेंडेलिव्हनं मूलद्रव्याची आवर्त सारणीची रचना करताना काय केलेले मूलद्रव्याची असणारे जे काही आपल्या लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे त्याने असणारे जे काही आवर्त सारणी जी आहे तर ती आवर्त सारणी
रासायनिक आणि भौतिक गुणधर्माच्या वर त्या ठिकाणी ती काय केलेली तयार त्या ठिकाणी केली. These were the molecular formulae of the hydrides and oxides of the elements, melting point, boiling point, densities of the elements and their hydrides and oxides. की मूलद्रव्याची आवर्त सारणीची रचना करत असताना मेंडेलिव्ह जो आहे तर ते मेंडेलिव्हने काय केलेलं आहे, तिची काही मूलद्रव्ये जी आहेत तर त्या मूलद्रव्याची हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्याबरोबर तयार झालेली जे काही असणारी हायड्राइड्स असतील, ऑक्साइड्स असतील, या संयुगाची रेणुसूत्र हे रासायनिक गुणधर्म, तसेच मूलद्रव्यांचे त्यांचे असणारे जे काय हायड्राइड्स आणि ऑक्साइड या संयुगाचे असणारे जे काही मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट म्हणजे द्रवणांक, उत्कलनांक, त्याचे असणारे जे काही डेन्सिटी, हे जे असणारे जे काही भौतिक गुणधर्म जे आहेत तर ते भौतिक गुणधर्म त्याने काय केलेले तर त्या ठिकाणी विचारात त्या ठिकाणी घेतले. आणि त्याच्यानंतर त्याच्या काय लक्षात आलं पहा की मेंडेलिव्ह फाउंड दॅट एलिमेंट विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर ए डिफिनेट इंटरव्हल. आणि त्याच्यानंतर त्याच्या असं त्या ठिकाणी लक्षात आलं की सर्वसाधारणपणे त्यांनी ती काही निरीक्षण जे आहे तर त्या निरीक्षणानंतर त्याच्या असं लक्षात आलं की ठराविक असणारे जे काही अवधी जे आहे तर त्या ठराविक अवधीनंतर भौतिक आणि रासायनिक गुणधर्म जे आहेत तर त्याच्यामध्ये सारखेपणा असल्याचं त्याला त्या ठिकाणी काय असते, सारखेपणाची असणारी जी काही पुनरावृत्ती जी आहे तर ती पुनरावृत्ती त्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये त्या ठिकाणी होताना दिसते. ऑन द बेसिस ऑफ द फाइंडिंग मेंडेलिव्ह स्टेटेड द फॉलोइंग पिरियडिक लॉ. आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याचं असणारे जे काही निरीक्षण जे आहे तर त्या निरीक्षणाच्या आधारे मेंडेलिव्ह यांनी पुढील असणारा जो काय आवर्ती नियम जो आहे तर त्या आवर्ती नियमाचं प्रतिपादन त्या ठिकाणी केलं. आता मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ जो आहे तर तो लॉ काय दिलेला आहे पहा की प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. काय गुणधर्म सांगितलंय की प्रॉपर्टीज ऑफ elements are periodic function of their atomic masses. हा असणारा काही लॉ जो आहे तर तो लॉ मार्च 2020च्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारलेला होता. काय सांगितलेले की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म जे आहेत तर त्याचा असणारा जो काही अणुवस्तुमानांक जो आहे तर त्या अणुवस्तुमानांकाचे आवृत्ती फल जे आहे तर ते आवृत्ती फल त्या ठिकाणी असतात. पुढे द व्हर्टिकल कॉलम in the Mendeleev's periodic table are called groups while the horizontal rows are called the periods. आता तुमच्याकडे जर टेक्स्ट बुक जर असेल तर ते टेक्स्ट बुक तुम्ही त्या ठिकाणी काढा. त्याच्यामध्ये काय सांगितलेले की मेंडेलिव्हचा असताना जो काही पिरियडिक टेबल जो आहे तर त्या पिरियडिक टेबलमध्ये उभे असणारे जे काही स्तंभ जे आहेत आता या ठिकाणी आपल्याला काढणं काही त्या ठिकाणी शक्य नाही. तर उभे असणारे जे काही स्तंभ जे आहेत तर त्या स्तंभांना काय म्हटलं तर त्या ठिकाणी ग्रुप्स म्हटलेले, गण त्या ठिकाणी म्हटले. तर आडव्या असणाऱ्या ज्या काही ओळी ज्या आहेत तर त्या आडव्या ओळींनाच त्यांनी काय म्हटलेले तर त्या ठिकाणी पिरियड्स म्हणजे आवर्त त्या ठिकाणी म्हटलेले. आता त्या ठिकाणी पान नंबर 18 मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आपल्याला दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे आडवे असणारे जे काही आवर्त जे आहे तर ते सर्वसाधारणपणे 1 ते 12 त्या ठिकाणी देईल. आणि उभे असणारे जे काही स्तंभ जे आहेत ग्रुप्स जे आहेत तर ती ग्रुप्स आपल्या लक्षात येतात. ग्रुप फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 आणि 8 ग्रुप त्याच्यामध्ये येते. आता पुढे खाली काय म्हटलेले द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द कंपाऊंड्स शोन ॲज R2O. की सर्वसाधारणपणे मेंडेलिव्हची असताना जे काय आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीच्या वरच्या भागामध्ये
उदाहरणार्थ ग्रुप फर्स्ट तर त्याच्यामध्ये R2O अशा प्रकारचं फॉर्म्युला त्या ठिकाणी. ग्रुप सेकंडचा RO आहे, ग्रुप थर्डचा R2O3 आहे. ग्रुप असणारा जो काही फोर्थ जो आहे तर त्याच्यामध्ये RH⁴ RO स्क्वेअर त्या ठिकाणी दिलेले, म्हणजे अशा प्रकारचे फॉर्म्युले त्या ठिकाणी दर्शवलेले. आता या ठिकाणी असणारे जे काय काय सांगितलेले की त्याच्यामध्ये असणारा जो काय R जो आहे तर तो R म्हणजे काय संबंधित मूलद्रव्य त्या ठिकाणी. आणि प्रचलित पद्धतीनुसार तर या ठिकाणी ते असणारे जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत तर ते मॉलिक्युलर फॉर्म्युले स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहिले R2O R2O3 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ती लिहिताना दिसतो. त्याच्यानंतर पहा पेज नंबर 18 वर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट दिलेले. डिमिट्री मेंडेलिव्ह वॉज ए प्रोफेसर इन द पीटर्सबर्ग सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी. पहा की डिमिट्री मेंडेलिव्ह 1834 ते 1907 हे सेंट पीटर्सबर्ग हे असणारे जे काही विद्यापीठ जे आहे तर त्या विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी होते. ही मेड सेपरेट कार्ड फॉर एव्हरी नोन एलिमेंट शोईंग इट्स ॲटॉमिक मास. तर त्यांनी मूलद्रव्याच्या अभ्यासाच्या हेतून त्या काळामध्ये ज्ञात असलेले जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यासाठी एक एक कार्ड बनवून त्याच्यावर मूलद्रव्याचं अणुवस्तुमान जे आहे तर ते अणुवस्तुमान त्या ठिकाणी दर्शवले. ही अरेंज द कार्ड in accordance with the atomic masses and properties of the elements which resulted in the invention of the periodic table of the elements. त्यांनी काय केलेलं आहे की त्या काळामध्ये ज्ञात असलेले जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यासाठी एक एक कार्ड बनवलं, त्याच्यावर त्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान जे आहे तर ते अणुवस्तुमान दर्शवून त्याची गुणधर्माच्या आधारे कार्ड जे आहे तर त्या कार्डाची अरेंजमेंट जुळणी जी आहे तर जुळणी त्या ठिकाणी केली आणि त्याच्यामधून मूलद्रव्याच्या आवर्त सारणीचा असणारा जो काही शोध जो आहे तर तो शोध त्या ठिकाणी लागला. आता पुढे पेज नंबर 90 वर थिंक अबाउट इट विचार करायला आपल्याला सांगितलंय की देअर आर सम व्हॅकंट प्लेसेस इन द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आता पान नंबर 18 वर मेंडेलिव्हचा असणारा जो काही पिरियडिक टेबल जो आहे तर तो पिरियडिक टेबल जर तुम्ही त्या ठिकाणी जर पाहिला तर ग्रुप नंबर असणारा जो काही फर्स्ट आहे सेकंड आहे याच्यामध्ये असणारे जे काही आडवा असणारा जो काही रो जो आहे तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 9वा 10वा 12वा असणारा जो काही पिरियड जो आहे तर त्या पिरियडमध्ये आपल्याला अनेक रिकाम्या जागा ज्या आहेत तर त्या अनेक रिकाम्या जागा त्या ठिकाणी सोडलेल्या आहेत. In some of these places, the atomic masses are seen to be predicted. आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं नसते की त्यांचे असणारे जे काही पिरियडिक टेबलमध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत तर त्याच्यापैकी काही ठिकाणी अणुवस्तुमान जे आहे तर त्या अणुवस्तुमानाचं भाकीत जे आहे तर ते भाकीत त्या ठिकाणी केलेलं आहे. Enlist 3 of these predicted atomic masses along with their group and the period. मग अशी भाकीत केलेली जी काही 3 अणुवस्तुमानं जी आहेत तर त्यांची गण आणि आवर्त सहित त्या ठिकाणी आपल्याला लिहायला त्या ठिकाणी सांगितलेले. पण उदाहरणार्थ या ठिकाणी ग्रुप थर्ड. आता तुमच्याकडे जर पुस्तक जर असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर जे आहे तर ते उत्तर त्या ठिकाणी कळेल. तर या ठिकाणी पिरियड थर्ड जो आहे पिरियड जो आहे तर ते पिरियड कुठे आहेत तर सर्वसाधारणपणे आडवे त्या ठिकाणी पाहिजे पिरियड. आणि असणारा जो ग्रुप जो आहे तर तो ग्रुप थर्ड म्हणजे उभ्या ज्या ओळी ज्या आहेत तर त्याच्यामधला थर्ड पाहायचा आहे. आणि पिरियड नंबर 4 जर पाहिला तर त्याचं ॲटॉमिक मास जे आहे तर ते ॲटॉमिक मास किती आहे 44 आहे. शॉर्टकटमध्ये मी लिहिते की ॲटॉमिक मास त्याच्यानंतर काय लिहायचं आपल्याला त्याचा असणारा जो काही ग्रुप आणि पिरियड. आता पेज नंबर 18 वर तुम्ही पहा की पिरियड 4th आहे, ग्रुप जो आहे तर तो ग्रुप त्या ठिकाणी थर्ड आहे आणि त्याचा असणारा ते काही ॲटॉमिक मास जे आहे तर ते ॲटॉमिक मास किती आहे 44 त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने पिरियड नंबर 5 त्याच्यानंतर असणारा जो काही ग्रुप नंबर 4 याचा असणारा ते काही ॲटॉमिक मास जे आहे तर ते दिलेलं आपल्याला 72.
त्याच्यानंतर पिरियड 6 जर तुम्ही त्या ठिकाणी त्या आवर्त सारणीमध्ये जर पाहिला तर ग्रुप नंबर असणार जो काही 7 त्या ठिकाणी आहे आणि त्याचा असणार जो काही ॲटॉमिक मास जे आहे तर ते ॲटॉमिक मास किती आहे 100 त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतरचा दुसरा क्वेश्चन पहा. ड्यू टू द अनसर्टन्टी इन द नेम्स ऑफ द सम एलिमेंट्स a question mark is indicated before the symbol in the Mendele's periodic table. What are such symbols? काही मूलद्रव्ये जे आहेत तर त्या मूलद्रव्यांची नावं त्या ठिकाणी अनिश्चित असल्यानं त्याची असणारी जी काही संज्ञा जी आहे तर त्या संज्ञेच्या मागे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी पिरियडिक टेबल पेज नंबर 18 वरचा मेंडेलिस पिरियड टेबल मध्ये क्वेश्चन मार्क जे आहे तर ते क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दाव. मग अशांच्या असणाऱ्या ज्या काही संज्ञा ज्या आहेत तर त्या संज्ञा त्या ठिकाणी आता त्याची असणाऱ्या ज्या काही संज्ञा ज्या आहेत तर ते संज्ञा पहा. त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की YT आहे. त्याच्यानंतर पिरियडिक टेबलमध्ये जर आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी DT आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्या लक्षात येत नसते की CE, ER, त्याच्यानंतर LA. आता ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक टेबल पाहणार आहोत तर त्यावेळेला याची नावं जी आहेत तर ती नावं आपण त्या ठिकाणी पाहणार. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.